जस्ट टॉकच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण एक अशा व्यक्तिमत्वांशी बोलणार आहोत जे एक बाय प्रोफेशन सोशल वर्कर आहेत, काउन्सिलर आहेत, तसेच एक रायटरही आहेत, ज्यांच्या 450 वरूनही अधिक शॉर्ट स्टोरीज ह्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर असे हे व्यक्तिमत्व म्हणजे मंगेश मधुकर कुलकर्णी. तर नमस्कार सर. नमस्कार सर, मला तुम्हाला पहिला प्रश्नच असा विचारायचा होता की तुमचं जे प्रोफेशन आहे सोशल वर्किंग, तर मग ह्या प्रोफेशनसाठी तुम्ही कुठून सुरुवात केली होती? प्लस सोशल वर्किंग करतानाच तुम्हाला काउन्सिलिंग आणि रायटिंग हे दोन्ही पण कसं करावंसं वाटलं, किंवा मग ह्या तिन्ही गोष्टी बॅलन्स कशा केल्यात तुम्ही? चांगला प्रश्न आहे. मी एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात माझं लहानाचा मोठा झालो. पण जेव्हा मी ग्रॅज्युएशन नंतर मी MSW ला ऍडमिशन घेतली, मास्टर इन सोशल वेलफेअर या कोर्सला, तेव्हा मला वस्ती पातळीवर जाण्याचा, माझा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जाण्याचा योग आला. तेव्हा मला तिथलं त्यांचं जगणं, त्या लोकांचं हे जवळून पाहता आलं. ते नकळत कुठेतरी माझ्या डोक्यात माझ्यावर ते परिणाम करून गेलं. आणि त्यात आमच्या घरी येणारा रोजचा पेपर, तो रोज येतो, त्यामुळे वाचनाची आवड होती. त्याला जोड नंतर पुस्तक वाचनाची मिळाली. आणि पुस्तक वाचन, माझं अवांतर पेपर वाचन आणि वस्ती पातळीचा अनुभव आणि सामाजिक कार्य, MSW कोर्स जो फुल टाइम कोर्स आहे, त्यामुळे विविध समाजातले प्रश्न, विविध व्यक्तींना त्यांच्या प्रॉब्लेम्सला जवळून पाहता आलं. त्यामुळे कुठेतरी एक स्वतःची समज ही डेव्हलप होत गेली. त्यामुळे कुठेतरी हे लिखाण कुठेतरी माझ्या मनात तयार होत गेलं. मग मला हळूहळू ते माझं मी कागदावर उतरवत गेलं. ते फक्त माझ्या पुरतं होतं. म्हणजे एखादी घटना घडत असेल तर त्याच्याकडे मी वेगळ्या अँगलने बघायला लागलो, माझ्या पुरतं फक्त. त्यामुळे हे डेव्हलप होतं. थोडक्यात उदाहरण द्यायचं तर एकदा मी वस्ती पातळीवरून मी येताना पाण्याचा टँकर त्या वस्तीमध्ये आलेला. तिथं खूप झुंबड उडाली. म्हणजे चारी बाजूने लोक तिथं ते जाळ्या टाकून बरोबर भांडणं मारामारी सगळं चाललं होतं. तिथलं पाच होताना माझ्या डोक्यात आलं की काय हे लोक आहेत, कसं किती मारामारी करतात वगैरे, शिव्यागाळ वगैरे एकमेकांना. जसं मी पुढे जाताना माझ्या डोक्यात आलं की हे त्यांची ही गरज आहे. आज माझ्या घरात नळ उघडला की पाणी येते. त्यामुळे पाण्याचं महत्व हे मला तेवढं माझ्या दृष्टीने नाही येते तेवढ्या लोकांसाठी की त्यांच्या घरात नळच नाहीये. मग मी ते कागदावर लिहून काढलं की काय हे, म्हणजे कोण चूक कुणाचं चूक कुणाचं बरोबर. ही माझी पहिली कथा मी माझ्या पुरती लिहिली होती. त्यालाच एक फॉलोअप क्वेश्चन असा की तुमचा जो हा शिफ्ट होता, तुम्ही आधीपासून लिहायचे, म्हणजे आता तुम्ही सांगितलंच की तुम्हाला जेव्हा काम करत होते, ऑन फील्ड काम करत होते, तेव्हा तुम्हाला त्या स्टोरीज, पण ह्याच्या आधीही तुम्ही काही लिहिलेले कविता किंवा मग शॉर्ट स्टोरी जे कॉलेज टाइम मध्ये तुम्हाला अपसुक होतं का, हे कामानंतरच सुरू झालं? नाही, टू बी फ्रँक सांगायचं, कॉलेजमध्ये आपल्यापैकी जवळपास सर्वच कवी असतात. त्या वयातले गद्य 25च्या थोडे अलीकडचं वय जे असतं तेव्हा सगळेच कवी असतात आणि कवी कल्पना फार रम्य असतात. त्यामुळं ते थोडंफार ते जे त्यावेळेस आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ते चारोळ्यांचं फार जोरात होतं, फॅड होतं ते चारोळी. त्यामुळं थोडंफार ते सगळेच लिहितात, तसं आम्ही पण लिहायचो. पण त्याच्या चारोळीमध्ये ते यमक जुळवणं जास्त होतं, त्यामध्ये फार विशेष काही नव्हतं. पण ते सुचत होतं मला, पण मी कधी कागदावर उतरवलं नाही ते. आणि मग हे जे सुचत होतं किंवा हे जे कल्चर होतं, त्याला कुठे ना कुठेतरी तुमच्या सिटीचा जास्त हातभार आहे का, ते फक्त जे आजूबाजूला तुमच्या घडत होतं किंवा जे कॉलेजच्या ह्याच्यात घडत होतं ते? मी पक्का पुणेकर आहे, त्यामुळं पुण्याचा फार मोठा हातभार आहे. आणि आमच्याकडे सांस्कृतिक एवढे ऑपॉर्च्युनिटी असतात. आम्ही वेगवेगळ्या प्रोग्रामला आम्ही जायचो, जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याला आम्ही जातो. आणि पुण्यामध्ये आम्हाला वाचायला भरपूर मिळालं, बघायला मिळालं. आणि त्यामुळे कुठेतरी ती आवड जोपासत गेली, ती वाढत झाली गेली नंतर. हे फार मोठा हातभार आहे पुण्याचा. म्हणजे माझं जन्म, शिक्षण आणि करिअर सगळं पुण्यामध्येच झालं. प्रत्येक एकेका रायटरचं एक फर्स्ट लिहिलेलं असतं आणि एक त्याचं खूप आवडीचं लिहिलेलं असतं, लेख असो, शॉर्ट स्टोरी असो. तर मग ह्या दोन्ही स्टोरीज किंवा हे दोन्ही जे तुम्ही लिहिलेलं आहे ते दोन्ही कम्पेअर करू शकता का, की दोघांमध्ये काय आवडलं होतं जास्त, किंवा दोघांच्या लिहिण्यामागे एखादी बॅक स्टोरी काय होती? नक्कीच. म्हणजे दोन्हीचे फार वेगळे अनुभव. कारण की मी जेव्हा एक पहिली कथा लिहायला घेतली तर मी खूप मेहनत करून एक 15-20 दिवस मेहनत करून एक 5 फुलस्केपची कथा लिहिली. आणि या क्षेत्रातल्या काही माझ्या माहितीतल्या मित्रांना मी दाखवली. त्यांनी एका मिनिटात सांगितलं की नाही, बंडल झालेलं आहे.
आणि तू हे रिराईट कर. तेव्हा माझ्या अच्छा. अंगावर प्रचंड अंगावर काटा आला की परत 5-6 पुस्तके परत लिहून काढायचं. त्यावेळेस हम्म. लॅपटॉप वगैरे काही नव्हतं. ते मी हम्म. हाताने लिहिली होती. त्यांनी सांगितलं हातावर रिराईट कर. तर हम्म. मला वाटलं तर मी खूप भारी लिहिली आहे. म्हणजे जसं सगळ्यांना वाटतं की आपण एखादी गोष्ट लिहिली खूप भारी. हम्म. तसं मला आता वाटतं यार आपण फारच भारी कथा लिहिली. पण ते एका क्षणात त्या मित्राने सांगितलं नाही पुन्हा सगळी रिराईट कर. मग पुन्हा मी ती जिद्दी 20 दिवस घेऊन ती रिराईट केली. तेव्हा ते म्हणलं ठीक आहे. मग ती सुद्धा ठीक वर आली, चांगली नाही. त्यामुळे ही माझी जी वो अफसाना नावाची कथा होती ती पहिली मी दीर्घ कथा लिहिली 6 पानाची. आणि आता जे लघुकथा म्हणतात, लघुकथामध्ये जी सगळ्यात मला आवडलेली जी मी स्वतः लिहिली की म्हणलं ही इतकी सुंदर कथा आहे, हा इतका मेसेज आहे, पण ती इतकी सुपर डुपर फ्लॉप झाली. म्हणजे ती कोणालाच ती आवडली नाही, समजली नाही, ती त्यात काहीच रिएक्शन नाही आली. म्हणजे एक फार वेगळे अनुभव आहेत माझे. मला ह्यालाच असं धरून विचारायचं होतं की आता जसं मी इंट्रो मध्ये पण सांगितलं की तुमचे 450 वरूनही अधिक, टू बी एक्झॅक्ट एक 483 काल परवा मागच्या रविवारी 483वी कॅन्डिडेट्स प्रसिद्ध झाले सलग. तर मग हे एवढं कन्सिस्टंटली कसं सुचतं? कारण की मोस्ट ऑफ द जे रायटर्स आहे किंवा मी पण लिहितो किंवा माझ्या कॉलेजमध्ये पण जे असतं, तर मग तो एक रायटर्स ब्लॉक येतो किंवा मग सुचतच नाहीये काही. तर मग हे सगळं लिहायला सुचतं कसं? आणि मग हे सगळं सुचण्यामागेही तुमचं जे सोशल वर्किंगचं बॅकग्राऊंड आहे किंवा काउन्सिलिंग जे करता त्याचा पण एक हातभार असतो का? त्याचा सिंहाचा वाटा आहे. माझं सोशल वर्क, माझं जे प्रोफेशन आहे, मी एका अंध मुलांची संस्था आहे पुण्यातली, एक 80 वर्ष जुनी, तिथे एक सिनियर पदावर आहे. तर तिथं ही जी आमची बेनिफिशियरी म्हणजे रोजचा आमच्या कामाचा भाग म्हणजे रोज जसं कोणी ऑफिसमध्ये जातं, कम्प्युटर म्हणजे IT मध्ये जातात, कम्प्युटरशी रिलेटेड करतात, काम करतात. कोणी कंपनीत जातं, मशीन बरोबर काम करतं. आम्ही जातो ऑफिसला तर आमचं काम सुरू होतं समोरच्या येणाऱ्या माणसाबरोबर डिलिंग करताना. म्हणजे तो आमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतो, त्याला काही मदत पाहिजे असते. त्यामुळे आम्ही रोज वेगवेगळ्या इमोशन्सची आम्ही डील करत असतो. म्हणजे सकाळी मी ऑफिस गेल्यावर ऑफिसमधनं बाहेर निघेपर्यंत मला खूप माणसं वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन भेटतात. त्यांच्याशी मी त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांना जी शक्य होईल ती मदत करत राहतो. यामुळे कुठेतरी एक डेव्हलपमेंट, समजून घेण्याची डेव्हलपमेंट आपसूक माझ्यामध्ये तयार झाली. आणि रोज उठून हे आम्ही काम करतो. रोज म्हणजे आज गेली 25 वर्ष मी डिलिंग करतोय. म्हणजे आधी मी ज्या दुसऱ्या सामाजिक संस्थेत होतो तिथे मी रोज साधारणतः 70 ते 80 सिनियर सिटीजनशी भेटायचो. प्रत्येकाची वेगवेगळी, त्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या आवडी निवडी, आणि सगळेजण त्यांच्याशी बोलत राहायचो. तसंच आता मी इथे ब्लाइंड लोक आहेत किंवा दिव्यांग आपण म्हणू, ती त्यांच्याशी अक्रॉस येतो आणि त्यांच्याशी बोलताना एक आणि आपल्यापैकी प्रत्येक माणसाची एक खास लकब असते. बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, तुमच्या घरात पण तुम्हाला एक लकब असते खास, आणि तिथे व्यक्तीला माहिती नसते. पण ती लकबवरनं आपण एक सुचतं की नाही, ही व्यक्ती या सिच्युएशनला ही व्यक्ती कसं वागू शकेल. त्यामुळं हे जे लिहिणं आहे ते सुचत जातं. आणि काही कथा हे का सुचल्या, कशा सुचल्या हे अजून मलाही कळलेलं नाही. ही सुचली कथा ती. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर मी असा ऑफिसला चाललो होतो गाडीवर, तर एका रस्त्याच्या कड्याला एक माणूस बाईकवर थांबला होता. त्याला एक 90 अंशाच्या कोणात वाकलेली अशी आजी काठी घेऊन त्याशी फोनवर काहीतरी बोलत होती. म्हणजे त्याच्या हातात फोन होता, ती तिला काहीतरी सांगत होती आणि ती त्याच्या फोनवर असा बोट दाखवत होती. तर माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात ती कथा तयार झाली की आईच्या शुभेच्छा. म्हणजे एका आईचा मुलगा खूप मोठ्या पोस्टवर आहे, त्याचा वाढदिवस आहे म्हणून ती आई त्याला फोन करायचा प्रयत्न करते, तो फोन घेत नाहीये. म्हणून त्या माणसाला ती रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज फोन करा की मला माझ्या मुलाला फक्त शुभेच्छा द्यायचे. तो फोन करतो, तो आई बोलती, तो मुलगा आईलाच उलटा बोलतो आणि तिला सांगतो की का माझी लाज वगैरे काढते वगैरे असं असं. आणि त्यानंतर तो मुलगा म्हणतो काय झालं आजी, तो म्हणतो नाही असं असं त्याचा वाढदिवस होता पण तो असं असं मला बोलला. तो बाईकवर उतरतो, तर त्या आजीला नमस्कार करतो. तर ती आजी म्हणते काय झालं, तो म्हणतो माझंही नाव तुमच्या मुलाचं जे नाव आहे तेच माझंही नाव आहे, आज कर्मधर्म संयोगाने हा माझाही वाढदिवस. ही कथा मी पुढे डेव्हलप झाली अख्खी. म्हणजे मी फक्त ते एकदा त्या आजीला त्या मुलाशी बोलताना बघितलं, माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचेपर्यंत ती कथा तयार झाली. मला आहे ना ह्यालाच एक फॉलोअप क्वेश्चन असा होता माझा की मी जी एक मला खूप पर्सनली आठवते अशी विविड तुमची जी शॉर्ट स्टोरी आहे ती अनाबाईची होती, ती एक स्टोरी. हो हो हो. तर आपण जर का त्या स्टोरीला बेस धरलं ना,
तर मग तुम्ही तिथं त्या कॅरेक्टर्स मध्ये काय वेगळं बघता असं, आणि ती एक थीम कशी वेगळी निवडता जी युजली ऍज अ कोणी पण जो नॉन रायटर असतो तो तिथे घेत नाही? आता म्हणजे जो मला वाचकांचा प्रतिसाद गेली 10 वर्ष सलग येतो दर रविवारी. म्हणजे आता दर रविवारी माझी 7:30च्या आधी संडे डिश नाही पडले तर मला 7:35ला मेसेज यायला सुरुवात होता. अच्छा. तर माझं हे लिखाणाचं माझ्या मोठेपणापेक्षा मला वाचकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याला असं मला असं वैयक्तिकरित्या असं वाटतं की वाचकांना मी जे लिहितो म्हणजे ज्या कथाच्या प्लॉट हे तुमच्या आमच्या कथा आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही उल्लेख केला की आण्याबाई. हा आण्याबाई ही काही मोठी गोष्ट नाही, वेगळी गोष्ट नाही. हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणारी गोष्ट आहे. तुम्ही जर बघितलं की आजकाल वाढदिवस साजरा करण्याचं जबरदस्त फॅड आहे. रात्री 12 वाजता ते कार घेऊन येणार आणि त्याच्यावर ते कारच्या बॉनेटवर सगळे केक ठेवणार वेगवेगळे आणि जोर जोरात हॉर्न वाजवणार आणि ते केक कापणार. हे तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुठेही रात्री चौकात दिसू शकतं. त्यानंतर मला डेव्हलप झालं की म्हणजे टिपिकल झालं की ते साजरा करतो वगैरे, पण सगळे बरेचसे लोक आपल्यासारखे लोक गप्प बसतात यांच्या कुठे नादी लागा म्हणून. म्हणलं ह्यालाच एक चांगलं मनापासून सांगणारी जर व्यक्ती भेटली की ते आण्याबाई का भाई झाला की त्याला कुठेतरी इमोशन्स त्याची आहेत, त्याची काळजी करणार, त्याला प्रेम दाखवणार असं कोण नाहीये. त्याची त्याला एक बहीण भेटली. तर कसं कॅरेक्टर हे माझ्या डोक्यात आलं. मी ते बघितलं होतं माझ्या आजूबाजूला, त्यानंतर ही डेव्हलप झाला. त्यामुळं माझ्या कथांना वाचकांना आवडतं ह्याचे कारण की ह्या स्पेशल कुठल्या नाही, हे तुमच्या आमच्या कथा आहेत, रुटीन कथा आहेत, रुटीन आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या कथा आहेत. म्हणजे तुम्ही संडे डिश कुठलीही काढून बघा, त्यात कुठलाही ग्रेट असं कुठलाही सुपर हिरो नाही. सगळी सामान्य माणसं तुमच्या आमच्यासारखी सुपर हिरो आहेत. आता एक जर आपण टॉपिक बदलूयात, तुम्हाला खूप अवॉर्ड्सही मिळालेले आहेत, तर मग त्यांच्याबद्दल काही सांगू शकता की पहिला अवॉर्ड एखाद्या स्टोरीला मिळाला होता, याच लघुकथांना मिळाला होता का लेखला मिळाला होता? याच लघुकथेला मला पहिला अवॉर्ड मिळाला होता, पण त्याची सुद्धा गंमत आहे. एक मानसिक आजारानं काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुण्यातल्या, याचं नाव घेत नाही, त्यांनी हा कार्यक्रम स्पर्धा आयोजित केली. त्यात मी पहिल्यांदाच माझी कथा पाठवली होती 24 तास नावाची, आणि त्याला कर्मधर्म सहयोगाने पहिलं बक्षीस मिळालं विभागून. अच्छा, ओके. आता मी तिथे गेलो, तिथं जिथे माझं ऑफिस होतं तिथं तुफान पाऊस, तिथं मी प्रचंड भिजलेलो आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम होता तिथं अजिबात पाऊस नाही, त्यामुळे मी भिजलेला तिथे काहीच नव्हतं. तर अशा कार्यक्रमात मला ते बक्षीस त्यांनी लास्ट मोमेंट झालं तुम्हाला विभागून दिलेलं आहे. त्यांनी कुठलं सर्टिफिकेट दिलं नाही, कुठला फोटो काढलेला नाहीये, त्यांनी फक्त एक हातात एक पाकिट दिलं, त्यात काही अमाऊंट होती. त्यामुळे त्याची माझी आणि कुठलीही त्या बाबतीत माझी काहीच त्याची आठवण माझ्याकडे काहीच नाही त्या पहिल्या बक्षिसात. आणि एक मी तरी असं ऐकलंय खूपशा आरजेस कडून किंवा जे इन जनरल कवी आहेत, लेखक आहेत, की कोणत्याही लेखकाला एक मानाची पावती ही त्याच्या वाचकांकडून किंवा मग जे रेग्युलर त्याचे व्ह्युअर्स असतात किंवा 100% खरं आहे. मग असं काही इन्सिडेंट आहे का की जो तुम्हाला खूप एक असा हळवा करून जातो तुम्हाला दरवेळेस, किंवा मग एक तुम्हाला दरवेळेस आठवतो तो जो? म्हणजे आता माझी एक संडे डिश होती डेट विथ डॅड, म्हणजे वडिलांबरोबर ते डेटवर जातो तो. तर मला एका धुळ्याच्या पेट्रोल पंप 67 वर्षाच्या एका आजोबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुमची ती कथा वाचली. म्हणजे ते म्हणजे फार शिकलेले होते, ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणले की तुमची ती वाचलं, तुम्ही ते पाठवता ना काय व्हॉट्सअपला, ते मी वाचलं. म्हटलं बोला काका. नाही ते बरं होतं. म्हटलं काय काका? नाही म्हटलं तुम्हाला फोन करायचं कारण असं की माझे वडील 30 वर्षापूर्वी गेले, ते तुमची कथा वाचून मला आज माझ्या बापाची आठवण झाली, त्याच्या भाषेत सांगायचं. म्हणजे हे खूप मला एक टच करते. मी आपलं सहज लिहून गेलं होतं, म्हटलं माझे वडील खूप वर्ष गेले, आज ते वाचलं मी, ते काय आलं होतं ते डेट बीट काय ते मला फार हे होतं. आणि तेच डेट विथ डॅड विषयी एक कोल्हापूरवरून एक सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या माणसाचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी, म्हणजे सोमवारी संडे डिश तर रविवारी जाती, त्यांनी मला सोमवारी फोन केला. म्हटलं काल रात्रीच मी आलो, आज सकाळी तुमची ही वाचली आणि आज संध्याकाळी परत गावात झालं. म्हटलं काय झालं असं? तर म्हटलं काही नाही, काल बाबा गावाकडे गेलतो, वडिलांचं माझं खूप जोरजोरात भांडण झालं, मी नाही ते त्यांना बोललो आणि आज सकाळी हे वाचलं. म्हणजे साधारणतः एक 40-50चा माणूस असेल, तो फोनवर ढसाढसा आला, त्यांनी फोन कट केला. आज सगळ्यात मला त्यांचं नाव माहित नाही किंवा माझ्याकडे त्यांचा नंबर पण सेव्ह नाहीये, पण ही माझ्यासाठी माझ्या लेखनाची फार मोठी पावती मला असं वाटलं की त्यांना असं वाटलं मी त्यांची माफी मागायला परत चाललोय माझ्या वडिलांना.
आणि आपण जिंकलो म्हणून. जरासा टॉपिक चेंज करू आपण हा, हा. की ज्या करंट मूवीज येत आहे किंवा मग जे पण काही कॉन्टेंट येत आहे त्याच्याकडे तुम्ही ऍज अ रायटर म्हणून कसं बघताय? आपण एक असं म्हणू की सध्याची आपली जीवनशैली जी आहे, आपली लाईफस्टाईल जो सो कॉल्ड शब्द आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्याच्याच आयुष्यात आपल्या कळत नकळत म्हणा तात्पुरतेपणाला फार महत्व आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर फॅमिली सोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलात, तुमच्या समोर डिशेस आले तर आपण पहिले फोटो काढतो. समजा आपण कुठल्या इव्हेंटला गेलो, समजा आता तुम्ही कुठल्या मिरवणुकीला गेला, कार्यक्रमाला गेला, ते आपण कार्यक्रम बघण्यापेक्षा ते फोटो काढले आणि हे कशासाठी असं की लगेच ते फोटो काढून पोस्ट करायचे आणि हे सगळं तात्पुरतं असतं. म्हणजे तुम्ही पण प्रचंड एक्साइट होता, हे तात्पुरतं होतं. तुम्हाला प्रचंड राग येतो, तात्पुरता येतो. तुम्हाला खूप डिप्रेस वाटतं, हे कंटिन्युअसली असतं. तात्पुरतेपणे हा जो भाग झालाय, त्यामुळे तात्पुरतेपणाला हा फार महत्व आलाय. कुणाला डिटेलमध्ये जाऊन काय करता येईल यांच्याविषयी पडली, काही फास्ट आहे खूप लाईफ. म्हणजे प्रत्येकाच्या मनात एवढी भीती की आज ही डिमांड आलेली आहे, हे असं असं पाहिजे, हे जर मी पूर्ण करू शकलो नाही तर मला हटवून पुढचं दुसरा कोणी येईल. त्यामुळे प्रत्येकजण दास्तावून ज्यांची अनेकांची इच्छा नसताना सुद्धा ते करतात. म्हणजे मी टीव्ही जे रायटर आहेत त्यांच्याविषयी बोलते आणि पाहिजे असं. पण त्याचबरोबर काही जण सिरियसली अजून सुद्धा काही चांगले सिनेमे करतात, आता सुद्धा येतात हे बघा. आणि कंटेंट वाईज सिनेमे खूप खूप छान असतात. म्हणजे इव्हन आपल्या मराठीत सुद्धा खूप छान कंटेंटचे सिनेमे येतात ते. पण कसं आहे की एकूणच लोकांचा भाव काय असं की जे चालतंय ते पिकते ते विकतं आपल्याकडे म्हणतात ना मराठीत. कसं आहे रायटिंग किंवा मग रीडिंग जे आहे, दोन गोष्टी यांनी पण डिप्रेशन क्युअर होऊ शकतं का? पण क्युअर पण नाही, कारण की एक ते प्रोसिजर असते त्याला, पण एक कुठे ना कुठे तर एका पॉइंट पर्यंत ते कमी होऊ शकतं का? किंवा त्याला कमी करण्यात काही फायदा होऊ शकतो का या दोन्ही गोष्टींचा? म्हणजे नक्कीच रायटिंग तुम्हाला जसं म्हणलं की खूप दमून आल्यानंतर आपण आपल्या आवडीचं जिथं आपलं म्हणजे आपण गट फिलिंग म्हणतो, मनापासून आपण एखादं करतो, ती गोष्टी आपण हरवून जाणं. आजकाल काय माहिती की आपण आपल्या आजूबाजूला इतके आवाज येत आहेत, तुमची इच्छा असून तुमच्या कानावर आवाज पडतात, सतत आपण कशात ना कशात गुंतलेला असतो. त्यामुळे आपण स्वतःला हरवून जाणं हे अत्यंत साधी गोष्ट आहे, पण ती अजिबात आपल्याकडे होत नाही. तुम्ही एखादी चांगला सिनेमा बघायला गेला, तुम्ही मधनं मोबाईल चेक करता कोणाचा फोन आला होता, हे आपल्या नकळत होतं. त्यामुळं स्वतःला हरवून जाणं ना हा सगळ्यात सेल्फ मोटिवेशनचा भाग आहे, जो तुम्हाला रायटिंगमुळे मिळतो, वाचनामुळे मिळतो. आणि तुम्ही इंटरव्ह्यूच्या स्टार्टिंगला मेन्शन केलं होतं की तुम्ही एक अंध मुलांच्या शाळेत किंवा दिव्यांग मुलांच्या शाळेत, अंध लोकांच्या साठी काम करणारी संस्था आहे आमची. सो मग तिथे मी सिनियर मॅनेजर म्हणून आहे. सो मग त्या सराउंडिंगशी रिलेटेड किंवा त्या आवाजाशी रिलेटेड काही लिहिलं होतं तुम्ही? हो, म्हणजे माझी संडे डिश जेव्हा मी एक निवडक संडे डिशचं पुस्तक मी ब्रेल मध्ये प्रसिद्ध केलं होतं. आणि एक आंतरज्योती नावाचं आमचं मॅगझिन निघतं, तिथं माझ्या संडे डिश प्रसिद्ध होता ब्रेल मध्ये. आणि ब्लाइंड व्यक्ती मला आवर्जून फोन करून सांगतात तुमची कथा वाचली, आवडली. आणि त्याच्यापुढे सांगतो की आजकाल जसं असिस्टिव्ह डिव्हाइसेस खूप आलेले आहेत, स्मार्टफोन मध्ये टॉकिंग फॅसिलिटी असते, त्यामुळे दर रविवारी न चुकता माझी संडे डिश ऐकणारे, जे मी लिहून पाठवतो ते ऐकणारे असे बरेचसे ब्लाइंड लोक आहेत, रेग्युलर माझे वाचक आहेत, दर रविवारचे वाचक आहेत. संडे डिश त्यांचा मोबाईल त्यांना वाचून दाखवतो संडे डिश. ते नुसते ऐकत नाही तर त्याच्या मला फीडबॅक पण देतात न चुकता. माझा पुढचा प्रश्न असा होता की जे नवीन रायटर्स येत आहे या फील्डमध्ये, त्यांना एक इंट्रोडक्शन म्हणून तरी तुम्ही काय पुस्तकं किंवा मग काय एक लिटरेचर सजेस्ट कराल? त्यांनी असं स्पेसिफिकली हे वाचावं असं मी सांगणार नाही. मी सांगेल जे मिळेल ते वाचावं, जे तुम्हाला आवडत नाही किंवा तुमच्या विचारांच्या विरुद्ध ते पण वाचावं. आता होतं कसं की आपल्याला जे आवडतं ते आपण वाचतो, जे आवडत नाही ते तितकेच म्हणजे आपल्या विचारांशी जे जुळत नसतं ते आपण वाचतो. वाचत जा आणि जे तुम्हाला सुचतंय, जेव्हा तुम्ही लिहायला जाता, जेव्हा तुमची थिंकिंग प्रोसेस असते ती फास्ट असते, ते सुचत जातं आपण बरं ते लिहित जा, तसं पेपरवर येऊन द्या. हे किती वियर्ड वाटलं, किती विचित्र वाटलं, किती असं हास्यास्पद वाटलं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका, लिहित राहा.
मला पुढचा प्रश्न असा होता की मला जेवढं माहिती त्यात तुमचे पुस्तकही छापून आले संडे डिशचे. हो, ते 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. ओके. एक आहे संडे डिश कथा तुमच्या आमच्या, संडे डिश नावाची. ही जी पहिली आवृत्ती संपली, आता दुसरी आवृत्ती पण संपायच्या मागे, दुसरी फुलपडा. अच्छा. फुलपडा हे संडे डिश, निवडक संडे डिश कथांमधले हे कथांची 2 पुस्तकं आहेत. ओके. आणि पुण्यातलं नामवंत प्रकाशन संस्था गम प्रकाशन, अत्यंत पुण्यातली नावाजलेली संस्था आहे, त्यांनी ही दोन्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहे. खरंच तुमच्या स्टोरीज एक खूप ग्राउंड रियालिटीला आणि जे एक सहजासहजी रोजच्या जीवनात प्रत्येक वाचकाला किंवा कोणालाही जो त्यांना दिसेल आणि ते समजून येईल असंच असतं. रुटीन कथा. मला जाता जाता हाच प्रश्न होता की जे नवीन रायटर्स येत आहे किंवा जे नवीन पोएट्स येत आहे त्यांना एक अवॉर्ड्स, फेम, अजून वाहवाही ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काय एक सल्ला द्याल की रायटर म्हणूनही अजूनही का त्यांनी यावं या फील्डवर? कारण की मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा घरी हे सांगतो आपण किंवा जे मुलं असतात ते पण जेव्हा घरी एक पालकांकडे त्यांचा प्रश्न असतो की मला रायटर बनू का मी किंवा मी ह्या गोष्टीमध्ये पुढे अभ्यास करू, तर एक नकार तर नाही म्हणता येणार पण एक भावना असते की पुढे जाऊन काय होणार आहे. तर मग अजूनही या फील्डमध्ये काय टिकून राहावं आणि त्यांना फ्युचरमध्ये काय, हे तुम्ही एक तुमच्या पर्स्पेक्टिव्हने काय सांगाल? तसं मी म्हटलं, तसं पाहिलं गेलं तर मी फार एक छोटा लेखक आहे, छोटा लेखक आहे. आणि एवढ्या मोठ्या गोष्टीविषयी मी भाष्य करू शकत नाही. पण अजूनही असं माझं मत आहे की स्व आनंदासाठी तुम्ही लिहा. स्व आनंद म्हणजे एखादी कथा तुम्ही लिहिली, जेव्हा तुम्ही ती वाचता, जेव्हा तुम्हाला जे फिलिंग येतं, पहिलं फिलिंग, गट फिलिंग, यार मस्त झालंय, नाही यार ही काय वट्टी जमलेली नाहीये, काही समथिंग इज मिसिंग, असं ते लक्षात येतं आपल्याला. पण जेव्हा एखादी गोष्ट नकळत तुम्ही लिहित जाता पटपट, तुम्ही जेव्हा फायनल ड्राफ्ट त्याचा वाचता आणि तुमच्याकडे पहिले अरे काय यार भारी, कसं काय सुचलं ते, आपल्याला कसं, हा जो आनंद आहे ना, हा आनंद तुमचा जसजसा बूस्ट होत जाईल ना, तसं तुमचं लिखाण डेव्हलप होत जाईल. सगळ्यात आधी स्वतःच्या आनंदासाठी लिहा. आणि करिअर वगैरे यासाठी खूप मेहनत पाहिजे आहे आणि तसे संधी पण मिळायला हवी आहे. तेव्हा आधी आपला जे रेग्युलर करिअर आहे त्यामध्ये सेट करा. आपण हा छंद सोडू नका अजिबात. जर तुम्ही लिहित असाल ना तर मी आवर्जून सगळ्यांना म्हणजे विनंती करेल की तुम्ही जर लिहित असाल भले रोज 4 ओळी का होईना ते लिहा आणि कुणाला दाखवू नका सुरुवातीला. तुम्ही तुमचं लिहा, वाचा, तुम्हाला आवडलं त्यात डेव्हलप करा, ठेवून द्या, स्वतःसाठी घ्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला आनंद येईल मग तुम्हाला वाटतं की तुमच्या निवडक जवळच्या लोकांबरोबर तो शेअर करा. तर हे होते मंगेश मधुकर कुलकर्णी. तर खरंच थँक्यू सर की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. अँड पर्सनली स्पीकिंग ॲज अन रायटर मलाही खूप नवीन गोष्टी कळाल्या आणि आपले जे लिसनर्स आहेत त्यांनाही आय होप सो की खूप रायटिंग स्टाईल्सचे नवीन पैलू किंवा एखादं शॉर्ट स्टोरी वगैरे कसं लिहायचं हे कळालं असेल. सो त्यासाठी मी, माझी संपूर्ण टीम आणि सगळ्या लिसनर्सचे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.